नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत ट्रान्सफॉर्मर या टॉपिकवरील महत्त्वाचे MCQ। बेसिक मटेरियल विच आर टू बी यूज्ड इन ट्रान्सफॉर्मर पार्ट्स। ओके, जे काही ट्रान्सफॉर्मरमधील पार्ट्स बनवण्यासाठी मटेरियल वापरलं जातं त्या मटेरियल रिगार्डिंग आपण या व्हिडिओमध्ये MCQ पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण आपण ITI महापारेषण भरतीसाठी ॲज अ असिस्टंट टेक्निशियन या पदासाठी आपण जो काही सिलेबस महाट्रान्सकोनं दिलेला आहे तो कवर करत आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण येत्या महाट्रान्सकोच्या जाहिरातीमध्ये 1868 पदे भरली जाणार आहेत। जर तुमचं ITI इलेक्ट्रिशियन वायरमन कंप्लीट झालेलं असेल अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। सो पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये ट्रान्सफॉर्मर या टॉपिकवरील महत्त्वाचे MCQ। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता। पाहूयात पहिला प्रश्न बघा, द मेजॉरिटी ऑफ पॉवर ट्रान्सफॉर्मर इज यूज थ्रूआउट द वर्ल्ड आर ऑइल फील्ड यूजिंग मिनरल ऑइल। जे काही ट्रान्सफॉर्मर आहेत, पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत थ्रूआउट द वर्ल्ड, त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ते काय आहेत तर ऑइल फील्ड बाय यूजिंग मिनरल ऑइल। त्यामध्ये जो काही ऑइल वापरलं जातं ते मिनरल ऑइलचं वापरलं जात आहे। हे स्टेटमेंट आहे, ते बरोबर आहे की चुकीचं आहे हे या ठिकाणी विचारलं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत ते बेसिकली ऑइल फील्ड ट्रान्सफॉर्मर आहेत, त्यामुळे ही स्टेटमेंट काय असणार आहे, बरोबर असणार आहे। बघा जे काही ट्रान्सफॉर्मर बनलेले आहेत थ्रूआउट द वर्ल्ड, त्यामध्ये काय केलं जातं, ऑइल वापरलं जातं। फॉर व्हॉट पर्पज, बिकॉज दिस इज द डायइलेक्ट्रिक मटेरियल विच आर हॅविंग यूज्ड इन ट्रान्सफॉर्मर ॲज अ कूलिंग पर्पज। ऑइल कशासाठी वापरलं जातं, जे काही हीट तयार होणार आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये ते रेड्यूस करण्यासाठी, आणि ॲज इन्सुलेटिंग मटेरियलसुद्धा या ठिकाणी ऑइलचा वापर केला जातो। ऑइल हा बेसिकली ड्युअल पर्पजसाठी सुद्धा याचा वापर ट्रान्सफॉर्मरमध्ये केला जातो। फॉर प्रोव्हाइडिंग इन्सुलेशन अँड ॲज अ कूलिंग मीडियम टू कंडक्ट हीट अवे फ्रॉम दी ट्रान्सफॉर्मर लॉसेस। ओके, जे काही लॉसेस होणार आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये ड्यू टू हीट प्रोड्यूस, जे काही हीट प्रोड्यूस होणार आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये ते रेड्यूस करण्यासाठी आपण ॲज कूलंट म्हणून ऑइलचा वापर काय केलं जातं, ट्रान्सफॉर्मरमध्ये केला जातो। विच आर हॅविंग ऑइल फील्ड यूजिंग मिनरल ऑइल। ओके, सो ह्या प्रश्नाचं योग्य स्टेटमेंट आहे ती बरोबर आहे। नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 2। बघा, डायइलेक्ट्रिक मिनरल ऑइल इज यूज्ड इन डॅश। ओके, डायइलेक्ट्रिक मिनरल ऑइल हे कोणत्या ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरलं जातं हे प्रश्न या ठिकाणी विचारला आहे। बघा पर्याय आहेत स्मॉल ट्रान्सफॉर्मर, मीडियम ट्रान्सफॉर्मर, लार्ज ट्रान्सफॉर्मर आणि इन ऑल ट्रान्सफॉर्मर। ओके, हे डायइलेक्ट्रिक मिनरल ऑइल हे कशामध्ये वापरलं जातं तर बघा लार्ज ट्रान्सफॉर्मरमध्ये। जे काही मोठ्या ट्रान्सफॉर्मर आहेत त्या मोठ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये डायइलेक्ट्रिक मिनरल ऑइलचा वापर केला जातो। तुम्ही पाहू शकता MSCBमध्ये मोठमोठे ट्रान्सफॉर्मर असतात, त्यामध्ये काय केलं जातं, डायइलेक्ट्रिक मिनरल ऑइलचा वापर केला जातो। ओके, सो लार्ज ट्रान्सफॉर्मर विच आर हॅविंग डायइलेक्ट्रिक मिनरल ऑइल। नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 3 पहा, द पर्पज ऑफ ट्रान्सफॉर्मर कोर इज प्रोव्हाइड डॅश। ओके, जे ट्रान्सफॉर्मरमध्ये कोर जी प्रोव्हाइड केली जातं त्याचं पर्पज काय असणार आहे हे या ठिकाणी विचारलं आहे। बघा, दिस इज प्रायमरी वाइंडिंग, दिस इज सेकंडरी। ओके, बघा कोर जी काही प्रोव्हाइड केली जाते ही काय आहे तर कोर, ही जी कोर आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रोव्हाइड केली जाते, त्यामध्ये त्याचा पर्पज काय आहे या ठिकाणी विचारलं आहे। बघा, फॉर हाई रिलक्टन्स पाथ, लो रिलक्टन्स पाथ, हाई इंडक्टिव्ह पाथ आणि हाई कॅपॅसिटिव्ह पाथ। ओके, सो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार आहे, फॉर लो रिलक्टन्स पाथ। ओके, लो रिलक्टन्स पाथसाठी काय केलं जातं, ट्रान्सफॉर्मरमध्ये
कोर प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे. कशासाठी? कोर फॉर लो रिलक्टन्स पाथसाठी. ठीक आहे. फॉर प्रोव्हाइडिंग लो रिलक्टन्स पाथ द मॅग्नेटिक फ्लक्स जे काही तयार होतात, ज्या काही मॅग्नेटिक फ्लक्स ट्रान्सफॉर्मरमध्ये तयार होतात ते काय केलं जातं? फ्लक्स लिंकेज प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये. ठीक आहे. हे प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये फ्लक्स ज्या काही कोरमुळे तयार होतात टू एक्सपिरियन्सेस दी आयर्न लॉस आणि जे काही लॉसेस तयार होणार आहे हिस्टेरिसिस लॉस आणि एडी करंट लॉस फ्लोईंग थ्रू दी प्रायमरी वाइंडिंग अँड सेकंडरी वाइंडिंग. ज्या काही कोर हे कोर असणार आहे यामध्ये हिस्टेरिसिस लॉसेस आणि एडी करंट लॉस जो काही जनरेट होतो तो रिड्यूस करण्यासाठी काय केलं जातं? तर लो रिलक्टन्स पाथ ट्रान्सफॉर्मर कोर प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे. फॉर द पर्पज लो रिलक्टन्स पाथ ट्रान्सफॉर्मर कोर इज टू बी प्रोव्हाइडेड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा प्रश्न क्रमांक 4. ट्रान्सफॉर्मर कोर इज डिझाईन टू रिड्यूस. ओके. ट्रान्सफॉर्मर कोर इज डिझाईन टू रिड्यूस वॉट. ओके. बघा मागील प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोर कशासाठी डिझाईन केली जाते? तर बघा टू रिड्यूस दी हिस्टेरिसिस लॉस, एडी करंट लॉस, हिस्टेरिसिस लॉस अँड एडी करंट लॉस अँड कॅन नॉट बी डिटरमाइंड. तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, टू रिड्यूस दी हिस्टेरिसिस लॉस अँड एडी करंट लॉस. ओके. जे काही ट्रान्सफॉर्मरची कोर डिझाईन केली जाते टू रिड्यूस दी हिस्टेरिसिस लॉस आणि एडी करंट लॉस. ओके. जे काही ट्रान्सफॉर्मरच्या कोरमध्ये कोणते लॉसेस तयार होतात? तर हिस्टेरिसिस लॉस आणि एडी करंट लॉस हे दोन लॉस काय केलं जातं? या ट्रान्सफॉर्मरच्या कोरमध्ये काय होतं? हे जनरेट होतात. टू रिड्यूस these two losses the transformer is to be designed for कोरचा वापर केला जातो. ठीक आहे. ही कोर आहे. या कोरचा वापर कशामुळं केला जातो? तर टू रिड्यूस दी हिस्टेरिसिस लॉस आणि एडी करंट लॉस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 पहा. ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग आर जनरली मेड अप ऑफ. ट्रान्सफॉर्मरची ही जी वाइंडिंग आहे ती जनरली कोणत्या मटेरियलने बनलेली आहे हे या ठिकाणी विचारलं आहे. बघा ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग विच आर मेड अप ऑफ पर्याय आहे स्टील, आयर्न, कॉपर आणि स्टील आयर्न अलॉय. तर विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग जी आहे जी ती जनरली कॉपर या मटेरियलपासून बनलेली असते. ठीक आहे. तर बघा कॉपर मटेरियल विच आर हॅविंग हायली कंडक्टिव्हिटी प्रॉपर्टी. ओके. कॉपर मटेरियलची काय आहे? तर हाय कंडक्टिव्हिटी प्रॉपर्टी आहे. इलेक्ट्रिक हाई कंडक्टिव्हिटी आणि इन्सुलेटिंग प्रॉपर्टीसुद्धा आहे. ठीक आहे. इन ऑर्डर टू अवॉइड द लॉसेस ड्यू टू लोडिंग द करंट वाइंडिंग मटेरियल. ओके. मस्ट बी चूजन द वाइंडिंग विच आर हॅविंग हायली conductivity property. The copper material is to be used in transformer winding. Okay. So transformerच्या windingची are generally made up of which material? Copper material. Next पाहूयात प्रश्न क्रमांक 6. Before using oil in transformer, insulation material was dash. Okay. So पर्याय आहे asbestos, cotton, low grade प्रेसबोर्ड इन एअर आणि क्राफ्ट पेपर. ओके. सो बिफोर युजिंग ऑइल इन ट्रान्सफॉर्मर इन्सुलेशन मटेरियल वॉज क्राफ्ट पेपर. ओके. क्राफ्ट पेपर मटेरियलचा वापर केला जातो. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 7. विच ट्रान्सफॉर्मर इन्सुलेशन मटेरियल इज बेस्ट कम्पेअर टू क्राफ्ट पेपर. ओके. कोणतं ट्रान्सफॉर्मर इन्सुलेशन मटेरियल बेस्ट आहे ॲज कम्पेअर टू क्राफ्ट पेपर विचारला आहे. बघा ऑइल, ॲबेस्टॉस, लो ग्रेड प्रेसबोर्ड आणि कॉटन. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑइल. ओके. ऑइल फिल्ड ट्रान्सफॉर्मर आर हॅविंग मोर कॅपेबिलिटी मच ग्रेटर दॅन दी अदर ट्रान्सफॉर्मर. ओके. विच आर हॅविंग क्राफ्ट इन्सुलेटर. ओके. क्राफ्ट इन्सुलेटरपेक्षा जी ऑइल फिल्ड ट्रान्सफॉर्मर आहेत त्यांची मोर कॅपॅसिटी आहे. ठीक आहे. दे आर हॅविंग मोर कॅपेबिलिटी टू लॉंग ड्युरेशन ट्रान्सफॉर्मर. ओके. सो
काय आहे, ॲज कम्पेअर टू क्राफ्ट पेपर ऑइल ट्रान्सफॉर्मर इन्सुलेशन मटेरियल इज दी बेस्ट. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 8 पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ ऑइल दॅट शुड बी फुलफिल्ड बिफोर युझिंग दी इन अ ट्रान्सफॉर्मर. ओके, लो विस्कॉसिटी, हाई फ्लॅश पॉईंट, लो इलेक्ट्रिक स्ट्रेंथ आणि हाई केमिकल स्ट्रेंथ. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रॉपर्टी विचारलं आहे, खालीलपैकी कोणती प्रॉपर्टी नाही ऑइलची हे विचारलं आहे. बघा, लो विस्कॉसिटी, हाई फ्लॅश पॉईंट, लो इलेक्ट्रिक स्ट्रेंथ, हाई केमिकल स्टॅबिलिटी. तर पर्याय क्रमांक सी, लो इलेक्ट्रिक स्ट्रेंथ हे प्रॉपर्टी नसणार नाही ऑइलची. ठीक आहे, लो इलेक्ट्रिक स्ट्रेंथ इज दी राईट आन्सर. तर बघा, ऑइलच्या प्रॉपर्टी कोणत्या आहेत, लो विस्कॉसिटी, लो विस्कॉसिटी, लो विस्कॉसिटी, नंतर आहे हाई स्टॅबिलिटी, हाई स्टॅबिलिटी, नंतर आहे हाई इलेक्ट्रिक स्ट्रेंथ, हाई इलेक्ट्रिक स्ट्रेंथ, हाई इलेक्ट्रिक स्ट्रेंथ, लो पॉवर पॉईंट, लो पॉवर पॉईंट इत्यादी काय आहेत ऑइलच्या प्रॉपर्टीज आहेत. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 9. ट्रान्सफॉर्मर रेटिंग आर गिवन इन डॅश. पर्याय आहेत किलोवॅट, किलोवॅट ॲम्पियर रेटिंग, HP किंवा KVA. ओके, सो ट्रान्सफॉर्मर रेटिंग जे आहेत ते KVA किलोवॅट रेटिंग यामध्ये दिले जातात. विद्यार्थी मित्रांनो, जनरली काय होतं की द लॉसेस which are developed in transformer, the eddy current loss, iron loss आणि कॉपर लॉस, आयर्न लॉस, कॉपर लॉस किंवा यालाच आपण इन्सुलेशन लॉस, इन्सुलेटिंग लॉस असं म्हणतो. जे काही कोरमध्ये लॉसेस तयार होतात ते हिस्टेरेसिस लॉस आणि एडी करंट लॉस, एडी करंट लॉस हे कोरमध्ये तयार होतात. बघा, त्यामुळे जे काही लॉसेस जे आहेत ते आपण कशामध्ये हे करतो. बघा, द लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर विच इज डिपेंड अपॉन द व्होल्टेज. काय आहे ते लॉसेस कशावर डिपेंड असणार आहेत, व्होल्टेजवरती. त्यामुळे आपण जे काही रेटिंग आहेत ते किलो वॅट ॲम्पियरमध्ये देतो. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर रेटिंग विच आर इन KVA. ओके, नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 10. द फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर इज टू डॅश डॅश. कन्वर्ट AC टू DC, कन्वर्ट DC टू AC, स्टेप डाऊन और स्टेप अप द DC व्होल्टेज अँड करंट, आणि स्टेप डाऊन और स्टेप अप द व्होल्टेज AC व्होल्टेज अँड करंट. सो विद्यार्थी मित्रांनो, फंक्शन काय असणार आहे ट्रान्सफॉर्मरचं. बघा, टू स्टेप डाऊन और स्टेप अप AC व्होल्टेज अँड करंट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 11. व्हॉट इज द डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल. ट्रान्सफॉर्मर ऑइलची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय असणार आहे. बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. पर्याय क्रमांक B 35 kV. 35 kV ही ट्रान्सफॉर्मरची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ असणार आहे ट्रान्सफॉर्मर ऑइलची. आता कशा प्रकारे आपण चूज करू शकतो. बघा, फॉर मिनरल ऑइल, फॉर मिनरल ऑइल हाई व्होल्टेज रेटिंग, हाई व्होल्टेज रेटिंग 230 kV आणि यापेक्षा जर जास्त असेल तर काय केलं जातं, 30 kVची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑइलची आपण वापरतो. आणि जर 230 kVच्या खाली बिलो डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ आपण 27 kV चा वापरतो. ठीक आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 12. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पार्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉलेशन. बघा, पर्याय आहेत कन्झर्वेटर, ब्रेदर, बक्लोज रिले आणि एक्साइटर. तर एक्साइटर इज नॉट पार्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉलेशन. आता बघा, कन्झर्वेटर, ब्रीदर आणि बक्लोज रिले, दीज आर दी
मस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉलेशन. ओके, ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉलेशन हे 3 काय आहेत, बेसिक मेन पार्ट आहेत ऑफ ट्रान्सफॉर्मर: कन्झर्वेटर, ब्रीदर आणि बकलोज रिले. ठीक आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 13. द इन्सुलेटिंग मटेरियल दॅट कॅन विथस्टँड द हायेस्ट टेम्परेचर सेफ्टी इज. पर्याय आहेत सेल्युलोज, ॲबेस्टॉस, मायका आणि ग्लास फायबर. तर पर्याय क्रमांक सी मायका हे प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे. बिकॉज मायका इज एक्स्ट्रीमली स्टेबल वेन इट इज एक्सपोज टू मॉइश्चर आणि काय आहे, एक्स्ट्रीम टेम्परेचर. मायका हे काय असणार आहे, स्टेबल इन्सुलेटिंग मटेरियल असणार आहे. स्टेबल इन्सुलेटिंग मटेरियल. ओके, दॅट्स वाय मायका हे आपण काय केलं जातं, हायेस्ट टेम्परेचरला सुद्धा आपण इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून वापरला जातो मायका. हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 14. द पार्ट ऑफ द ट्रान्सफॉर्मर विच इज विजिबल फ्रॉम आउटसाइड. ओके, द पार्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर विच इज विजिबल फ्रॉम आउटसाइड. पर्याय आहेत बुशिंग, कोर, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग. आता बघा, ट्रान्सफॉर्मर हे प्रायमरी वाइंडिंग आणि हे सेकंडरी वाइंडिंग आहे. हे प्रायमरी अँड हे सेकंडरी. आणि हे काय आहे, कोर. आता पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. द पार्ट ऑफ द ट्रान्सफॉर्मर विच इज विजिबल फ्रॉम आउटसाइड. ओके, अशा प्रकारे तुम्ही ट्रान्सफॉर्मर जर पाहिला असाल तर बघा, ट्रान्सफॉर्मरच्या बाहेरच्या साईडला अशा प्रकारे ट्यूब्स असतात. त्या ट्यूब्स कशासाठी वापरतात, फॉर कूलिंग दी हीट. ओके, जे काही हीट तयार होणार आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये ते कूल करण्यासाठी काय केलं जातं, त्या ट्यूब्स वापरल्या जातात. त्यामध्ये ऑइल असतो. ठीक आहे. आणि जे काही एअर असतात त्यामुळे काय होतं, ते कूल केलं जातं. ठीक आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये हीट ही मेंटेन राहते. बघा, आणि ट्रान्सफॉर्मरच्या बाहेरच्या साईडला आपण काय जनरली पाहतो, बुशिंग. ओके, बुश आपल्याला जनरली ट्रान्सफॉर्मरच्या बाहेरच्या साईडला दिसतं. मग ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये काय आहे, कोर असतो, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. हे काय केलं जातं, हे ऑइलमध्ये मर्ज केलेले असतात. ठीक आहे. कोर, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर आर जनरली केप्ट इन दी क्लोज्ड कंटेनर फिल्ड विथ अन ऑइल. ओके, सो क्लोज कंटेनरमध्ये काय केलं जातं, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग आणि कोर काय केलं जातं, ठेवले जातात. ठीक आहे. विच इज फिल्ड इन विथ ऑइल सो दॅट ऑइल ॲक्ट ॲज अ कूलंट. ओके, ऑइल काय केलं जातं, कूलंट म्हणून वापर केला जातो. देन दस ओनली जो काही बुश पार्ट आहे बुशिंगचा, तो काय केलं जातं, आउटसाईडला आपल्याला दिसतो. ठीक आहे. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, बुश. सो विद्यार्थी मित्रांनो, हे काही महत्त्वाचे प्रश्न आपण ट्रान्सफॉर्मरच्या मटेरियलबद्दल पाहिलेले आहे. नेक्स्ट पाहूयात आणखीन काही महत्त्वाचे MCQ 3 फेज ट्रान्सफॉर्मर तसंच सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरबद्दल. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.